घ्या बाबा चहा घ्या. दे बाई दे. हा मोठी चहाची तलब आली बाई मला आता. हा चहाचा टाईम झाला का बरोबर चहाची तलब येते. काय मला तू नाही घेत का चहा? हा घे ना चहा. नाही माझा झाला चहा. मी घेतला आताच घेतला. हा तुम्ही घरात नव्हते म्हणून तुमचा राहिला, आमचा झाला आताच. आता माझा चहा झाला. आता उलशीक जातो बाहेर बसाले. उलच्या गोष्टी सांगते बाया. उलशीक जातो आता बाहेर. बाबा तुम्ही या गोष्ट नाही केली का? या गोष्ट लक्षात नाही आली की तुमच्या? आजकाल म्हटलं आई आपली आई लयच खुश राहिली आजकाल तर. हा पण हा खरंच बरोबर बोलली होती. हा तो बरोबर लक्ष ठेवलं. हा आजकाल लय खुश राहील ती सासू. हा पोराचं लग्न जुळलं म्हणून हे वाटते बाई. नवीन सुनी राहिली म्हणून एवढी खुशी वाटते का तुझी गाडी? नवीन पोरगी राहिली घरात. एवढं चांगलं कार्य आहे आपल्या घरी. मी खुश नाही राहीन का? पोरगी आल्यावरही सून आल्यावरही एवढीच खुश राहायचो. हा नाही तर 12 वाजून त्या तोंडावर. अशी उपट बोलता. उपटच मोठे बोलता असे. म्हणून तुम्हाला तुमचं पटत नाही. नाही बिचारे असं रागात नको येऊ बा तू. रागात नको येऊ. आम्ही गंमत करू राहिलो असं आता तू येली. दोघे जण सूर आणि सासरे दोघे जण मस्त मजा घेऊ राहिले. गंमत करायला ना आई. गंमत करू राहिले ना आता. आलता गेलता का त्याचा फोन? त्याचा फोन घेऊन आलता का शितळे भाऊचा? काय म्हणते तर लग्नाचं लग्न कधी काढते तर आणि साक्षगंधी करते का नाही करत का? मग लग्नाच्या आधीच करावतं. मला नाही वाटत साक्षगंध काही करून गिरण म्हणून. ते लग्नच तर लहान करतो म्हणते होतं. मग काय साक्षगंध करून आदल्याच दिवशी करून मला असं वाटते. 2 दिवस आधीच करून. चाकूड घेऊन राहिले हात. सगळ्या गोष्टीतून हात काढणार की करू राहिले का नाही तर? आता नको तू म्हणू काय? मी तुला आधीच बैठकीत बोलावून तुला विचारलं ना का असं म्हणते बा तुला चालन काय? तेव्हा तर हो म्हटलं. आता ते आकूड हात घेऊ का काही घेऊ? आता आपल्याला कायचे ते बसणंच आहे. हा म्हणा आता एकदा आपण म्हटलं त्याला हा तर मग आता शब्द थोडी फिरवता येते. आता जे ते म्हणून तेच करायला लागेल मग आता. बरं जाऊ द्या. कसंही आपल्यासाठी लग्नापेक्षा पोरगी महत्वाची आहे. पोरगी चांगली भेटणं महत्वाची आहे आपल्यासाठी. लग्न कसं केलं तरी चालते. आपण करू ना चांगलं रिसेप्शन करू आपण भाऊजीचं. लग्न लहान झालं तर काय झालं? आपण चांगलं मोठं रिसेप्शन करू भाऊजीचं. सारे गावातले लोक बोलावू. हाव बाई हाव. करू सारी हाऊस काढून घेऊ आपण लग्नातली. शेवटचंच लग्न आपलीच करू ना. तरी तुम्हाला सांगतो 2 दिवस वाटता. त्याचा फोन नाही आला तर तुम्ही फोन करून टाक जा आणि ठरवून घ्या सगळं काय आणि काय नाही तर. मग किती दिवस लांब होता. पटापट करून टाकू उरकून टाकू. मग आता पुढच्या महिन्यात आहे तारखा लग्नाच्या. घेऊ मग उरकून. लग्नाच्या शामा करायला किती दिवस लागते. मग अजून फळ घेणं आहे. लय तयारी राहते ना. आमचे कपडे घेतल्यावर मग कपडे शिवणं झाले पाहिजे. लय राहते पटापट. मग ठरवून टाकू आपण काय आणि काय नाही तर. होते सगळं बरोबर होत्या. शांततेने होते सगळं. तू काही घाई गडबड नको करू बा तू. येईनच ना त्याचा फोन करूनच ना. लग्न तैली करायला लागते तर त्याच्या हिशोबाने होते उलीसक. पाहू 2-4 दिवस आठ नाही आलं तर करून टाकू मग 4 दिवसानं. हे असंच काम आहे तुमचं. मोठं थंड काम आहे. पटापट केलं आणि मोकळं झालं असं कामच नाही तुमचं. लयच थंड काम आहे तुमचं. याच्यात काय वाट पाहिजे? त्याचा फोन येईन आपला फोन येईन. आपण केलं तर काय उरायला फोन मी म्हणतो. पण मला असं वाटते का 4 दिवस थांबलं तर काय बिघडू राहिलं तुला? थांबून जाऊ ना 4 दिवस मग करू. उलसा विचार करायला टाईम पाहिजे ना. आता लग्न म्हटल्यावर विचार करायला टाईम नाही पाहिजे का उलसा? करा बापा तुमच्या मतानं. नाही तर मला काय चालते. तुमच्याच मताने आहे सारं. आई होते ना सारं बरोबर. आपण एवढं जण आता होते पटापट करू का मग? तुम्ही काय एवढं टेन्शन घेऊ राहिले? तुला माहित नाही बाई. तुला माहित नाही यायचे काय थंडे काम आहे. तू या लग्नाच्या वेळेस असंच केलं करू तर लग्नाचा दिवस आला तर याचं कामं नाही सरलं ते म्हटलं. सारा वेळेवर राहते. मग वेळेवरच पाहिजे येते. मग सगळे वेळेवर धाव पै करते. आता मी 2 लग्नाचे अनुभव घेतले नाही यायचे म्हणून मला असं राहिलं पटापट झाला पाहिजे म्हणून. तुला सांगतो म्हटलं आता पोरीच्या लग्नात म्हटलं येईन असंच केलं. येईल धाव मी 10 दावड्या म्हणून. हो जा पहिलं मंगल करायला पा. मग तारखा आहे बरं लय तारखा आहे बरं. असं करू मी किती वेळा नंदाला पण येईन मी ऐकलं नाही म्हटलं. शेवटी लग्नाच्या 1 महिन्या आधी गेली म्हटलं. तेव्हा बाई जे लग्नाची धूम होती म्हटलं त्या दिवशी तर लयच ठोक होता म्हटलं लग्नाचा. भेटे नाही म्हटलं बाई मंगल करायला. शेवटी आम्हाला दुसऱ्या आपल्या इथं चांदुरात घ्यायला लागलं म्हटलं लग्न. नाही तर गावात नसं झालं काय सांग बरं तू. तर चांदुरात जास्त पैसे देऊन घ्यायला लागलं म्हटलं वेळेवर होतं तर. असं तर काम करते मग मी अशी बोलली का मग म्हणते तुला घाई करतं आपल्यालाच बोलते मग अजून. आता काही आपल्याला मंगल करायला बुक करायला लागते का? एवढी घाई करून राहिली. आपल्याला नाही करावं लागत पण तेही तर करावं लागते. आपल्याला अजून रिसेप्शनचं पाहावं लागते काय आहे काय नाही तर. पटापट ठरलं म्हणजे कसं मोकळे होते. म्हणून असं मला वाटते का पटापट झालं पाहिजे बा. तुम्ही एका कामं निरा नाडतच ठेवता. गुलगुलच करता निरा कामं. जाय बाबा मी चाललो बाहेर. करत बस तू काय करतो तर करतो म्हटलं फोन तर तू धीरच नाही एवढीशी. बस एवढंच येते तुम्हाला. तेवढंच येते. काही म्हटलं का चाललं जायचं घराच्या बाहेर. जाऊ द्या तुम्ही लोक टेन्शन घेऊ. मी याच्यासोबत बोलतो आणि म्हणतो पटापट करून घ्या म्हणतो. काय आहे तर ठरवून घ्या म्हणतो. बाबाला म्हणा म्हणतो. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हा बाई तू त्याला तरी सांग बाई. ओमले तरी सांग. तो तरी उलसा पटापट करत. तू सांग त्याला. मी येतो काय उलशिक आता बाहेर जाऊन बसतो. उलशिक बाहेर आले असेल ना. उलशिक आहे तुम्ही बात. आपण मनाच म्हणा होता माणूस आपली गोष्ट कानावर नाही घेत पण. चल आज मी काय शांताबाईलाच फोन करतो. लय दिवस झाली केलाच नाही. हॅलो हॅलो शांताबाई बोल राहिला का शांताबाई? हा मीच बोलताय. बोला कोण बोल राहिलं? मी म्हटलं मी गोदावय. तुमची मोठी भाऊजी बोल राहिली. गोदा वहिनी होय काय? असं बोला. लय दिवसाबाद फोन केला बापा तुम्ही. लय दिवसाबाद फोन केला. हा बाई. आता फोन करा म्हटलं उलिसा तुमची आठवण आली ती म्हणून केला उलसा फोन. असं काय? कशी काय आठवण आली मग? कशी काय म्हणजे बाबा आली अशी सहज आली आता करू नाही शकत का मी फोन तुम्हाला? करू नाही शकत काय? या लागेल ना मग आता तुम्हाला
म्हणाले आता तुमच्या घरी कोणाचं लग्न आहे? बाप्पा बाप्पा तुमच्या भाच्याचं लग्न आहे आता, लग्न जुळलंय आणि तुम्ही म्हणता कोणाचं लग्न आहे, तुम्हाला माहित नाही का बाप्पा? कोणत्या भाच्याचं लग्न जुळलं वा? कोणाचं लग्न जुळलं? तुम्हाला माहित नाही का? श्रीचं लग्न जुळलं ना, आपल्या श्रीचं लग्न जुळलं ना कधी व? मला तर काही माहित नाही कधी जुळलं. बाप्पा. आता तुम्ही एकुलती एक आत्या आहे आणि तुमच्या लहान भावाचा फोन नाही आला का तुम्हाला बाबा? तुमच्या भाच्याचं लग्न जुळलं तुम्हाला सांगितलं नाही काय? मी म्हटलं केला असेल बाप्पा, म्हटलं फोन तुम्हाला आत्या होय तर सगळ्यात पहिले तुम्हालाच फोन केला असेल म्हणून मी तुम्ही कधी येता म्हणून विचारायला फोन केला. मला वाटलं माहित असेल बा तुम्हाला. नाही मला तर काही माहित नाही. आम्हाला तर काही फोन नाही आला. कधी जुळलं कधी ते तर सांगा. आता 2 दिवसाच्या आधी टिक्के लागले. बरोबर आहे म्हणा. आता घरापाशी असून आम्हालाच नाही सांगितलं. आम्हाला नाही माहीत झालं, म्हटलं आम्हाला बाहेरच्या लोकांच्या तोंडातून माहीत झालं का लग्न जुळलं. मा पोराला नाही बोलावलं, मा सुनील नाही बोलावलं आणि मी तर काही जातच नाही म्हणा. मलाही नाही बोलावलं, कोणाला बोलावलं नाही. आम्हाला घरापाशी माहीत नाही केलं ओली सक अशी काय म्हटलं तुमची भावजे लहान भावजे. आणि मला वाटलं तुम्हाला सांगितलं असेल बा. तुम्हाला माहीत नाही केला म्हणतं बरीच आहे. मग तर तुम्हाला फोन करणं काम होतं, पण तिचं तुम्हाला सांगतो म्हटलं शांताबाई. आता सांगायची गोष्ट नाही होय, पण तुम्हाला सांगतो इच्छा इथं टिक्के लागले तर आमच्या घरी माहीत नाही केलं. मा पोराला नाही बोलावलं, काही नाही. मा पोराले बाकीच्या कोणाला नाही बोलावलं, पण पोराले त्याच्यासोबत बोलते ना चांगली गुडुगुडू. ज्या काम पडलं तेव्हा बरोबर बोलते ना गुडुगुडू, तर त्याला नाही बोलावलं म्हटलं. आणि तुम्हाला सांगतो म्हटलं अजून नाही तेव्हा म्हटलं कोणते पाहुणे आले तर मासून येईल म्हटलं तिची सून फोन करे बोलावे या म्हणून उलच्या करू लागले. आता लग्न जुळलं टिक्के लागले तर माहीत नाही केलं म्हटलं. अशात आहे आता बसता उठता म्हटलं मैसून जाते तिच्या घरी, बोलते चालते सारा आहे. पण मासूनही माहीत नाही केलं. मला तर नवल वाटू राहिलं बाई. आणि सगळ्यात जास्त नवल तर मला येतं वाटू राहिलं म्हटलं शांताबाई का 2 दिवस झाले म्हटलं लग्न जुळून तर तुम्हाला अजून फोन नाही केला म्हणता तिनं. सांगा बरं तुम्ही एकुलते एक ननद आहे ना, तर तुम्ही एकट्या जात आहे ना पोराच्या, तर तुम्हाला माहीत नाही केलं म्हणते अजून. करन फोन करन, इसरली असेल करन ना फोन. पत्रिका काय माहीत बा, आता तुम्हाला देईन बापा. तुम्ही आता त्यावर तर तुम्हाला देईन, आम्हाला काय माहीत आता देते का नाही देत. काऊन हो वहिनी अशा कोण बोल राहिल्या? दिन नाही तर का बापा? आता घरातलं घर होय तुम्ही एक जावा होय तर दिन नाही का तुम्हाला? अशा कोण करता दिन ना? आहेच कोण आपण अजून सांगा बरं. आता मी एक बहीण आहे आणि हे दोघं भाऊ, बस बा एवढेच नाही. आपण आता एकामेकाले आपणच आहे ना, असं थोडी असते की पत्रिका नाही देत म्हणून. मी पाहिली अजूनही तिची चिव राहिली. अजूनही त्याची चिव राहिली बाबा. कशा आहे काय मी एवढ्याने सांगू राहिली जीव तोडू तर ते नाही काही, पण तिची शेती अजूनही न काही केलं तरी चालते, तिनं काही केलं तरी चालते. हा बाई तुमचं बरोबर आहे. दिन म्हणा दिन. मी तिचा पुढं काय गेले त्याला. बाकी मग वहिनी घरातल्या तब्येत पाणी कशा आहे? तर चांगलं आहे ना, चांगलं आहे सगळं. बाकी सगळं चांगलं आहे. तुमच्या घरात कसं आहे? भाऊची तब्येत कशी आहे? तुमची तब्येत कशी आहे? लेकरं बाय सुना पोरं कसं आहे? सगळं मस्त आहे आमच्या घरी, सगळं चांगलं आहे. बरं मग ठेवतो मी फोन. काय ठेवतो? हे कशी वागली तरी तिचाच पुढं काय सारायल्या. काय मौनी आहे काय मी बापा तिच्यापाशी. कशी वागली तरी सारायला तिचाच पुढं काय ते.